नमस्कार. दिवस तिसरा आज अध्यायाचा आपण कालच्या प्रमाणे आपण थोडा जे काही काल आपण संपवलंय, कालचा जो व्हिडिओ संपवलाय आपण, मी संतोष सरवणकर. त्या विषयावरती काल जरा थोडस शांतपणे जरा मी जेव्हा स्वतः व्हिडिओ ऐकला आणि मला वाटलं की यार खरंच सॅक्रिफाईस म्हणजे ज्या वेळेला आपली मुलगी म्हणा 12वी नंतर जेव्हा तिचा जो प्रवास सुरू होतो, म्हणजे प्रवास इन द सेन्स तिच्या आयुष्याचा युटर्न आणि आपलं जबाबदारीचं अजून एक पारा वाढणं. लहानपणापासून तर आपण तिची काळजी घेतच आलो आहोत, पण आता काळजी जास्त घेणं आहे, कारण की मुलगी आता मोठी होत आहे. त्याचबरोबर आपली आई, आपली बायको, आपली बहीण, आपल्या नातेसंबंधामध्ये जेवढ्याही स्त्री आहेत त्यांना खरं म्हणलं तर आपण स्त्रियांचा आदर करतो का? आपण स्त्रियांचा आदर करतो का हा विषय सर्वात महत्वाचा. जर स्त्रियांचा आदर करतो म्हणजे फक्त एवढा आदर नाही की हो मी माझ्या आईचं ऐकतो, मी माझ्या बहिणीचं ऐकतो, माझ्या बायकोचं ऐकतो, तो आदर नाही. आदर म्हणजे त्यांच्या दुःखांना त्यांच्या चेहऱ्यावरून ओळखता येतं का? त्यांच्या मनामध्ये काय चाललं आहे त्यांच्या चेहऱ्यावरून ओळखता येतं का? त्यांच्या भावना काय आहेत, त्यांना काय आपल्याकडनं अपेक्षित आहे हे ओळखता येतं का? मे बी येत असेल, चांगली गोष्ट आहे. ज्यांना नाही येत असेल त्यांनी शिकावं लागेल. ही एक साईन आहे की आपण समजा एक पुरुष मंडळी आहोत आणि घरामध्ये आपल्या 3-4 स्त्रिया आहेत, म्हणजे बहीण आहे, आई आहे आणि मुलगी आहे. तर आपल्याला कठोर नाही, आपल्याला स्ट्रॉंग आणि असा व्यक्ती बनावा लागेल की ह्या 3 लोकांवरती कुणाची वाईट नजर लागावं नाही. दुसरं, त्यांना बोलणारं कोण असावं. थर्ड, त्या तिन्ही पण आपल्या जीवासारख्या, जीवाला जीव देणारे आहेत, तर आपल्याला तसं राहायचं नाही. 12वी नंतर काय होतं की 12th स्टँडर्ड नंतर एक डिप्लोमा कोर्स वगैरे ग्रॅज्युएशन ह्या लेवलच्या स्टडीज प्रोसेस होतात. पण त्याच्यामध्ये 2 टाइप्स, म्हणजे पॉझिटिव्ह वाईब्स आणि निगेटिव्ह वाईब्स पण असतात. कारण की कसं असतं, एखादी मुलगी ज्या वेळेला 11वी करून जेव्हा 12वी क्रॉस करते, त्यावेळेला तिला एक आउट ऑफ द वर्ल्ड, बाहेरच्या दुनियामध्ये आज तिचा मित्रमंडळी जास्त झाल्यामुळे किंवा कॉन्टॅक्ट वाढतात, म्हणजे 11वीचे कॉन्टॅक्ट, मग 12वीचे कॉन्टॅक्ट, मग कॉन्टॅक्ट जास्त असं होत जाणं की काही असं आहे की आपल्याला पालकांना आपल्याला ऐकायला भेटतं की आपली मुलगी काही वाईट वळणावर जात नाहीये ना, किंवा आपली मुलगी काही वाईट करत नाहीये ना. आपलं एक चुकतंय कुठे की आपण अज्युम करतोय. अज्युम म्हणजे आपण अगोदरच विचार करतोय की असं तर नाहीये ना. अज्युम करायचं कशाला आहे? आपल्याला जर ह्या गोष्टीचा फाइंड आउट करायचं तर एक तर सोक्षमोक्ष समोर बसून सोक्षमोक्ष करायचंय. बेटा असं आहे का नाही आहे? आहे तर नाही. आता सध्या अभ्यासाचं हे आहे आणि करिअरचं पीक आहे. करिअर नंतर तुला आपण फ्रीडम देऊया का? लहानपासून फ्रीडम दिलेच आहे, तर तुला पुढे ही फ्रीडम आम्ही देणारच आहोत ना. तो विश्वास ज्यामध्ये आपण लहानपासून बाळगला पाहिजे. ठीक आहे, असं काही पालकांची मला स्वतःही मी पण ऐकून आहे की मुली बाहेर काही करतात ते घरामध्ये सांगत नाहीये. ठीक आहे, बाहेर काही सांगत नाही याचा अर्थ हा नाही की याचा आपण आतमध्ये आपल्याला काही कळत नाहीये.
आपल्याला काय कळत नाही असं आपण मानून चालायचंच नाही ना. बघा, आपण प्रथम तर काय आहे की आपल्याला हा जो अध्याय आहे ना, इंडिपेंडेंट वुमेन, तर इंडिपेंडेंट वुमेन म्हणजे याचा अर्थ हा नाही की आपण आपल्या आपल्याला असं वाटतं की आपण घरचे खूप मोठे हे आहोत आणि स्त्रिया आपल्या हाताखाली आहेत. काही लोकांची मानसिकता आहे, ये औरतें हमारे हाथों के नीचे की धूल है, ये वो सर्व सोडून टाका. आजकालच्या आजकालची वुमेन पॉवर तशी नाही आहे. आजकालची वुमेन पॉवर खूप टॉप लेवलला वुमेन पॉवर आहे. ते बोलतात ना, एखाद्याचे कपडे फाडू शकते आणि एखाद्याला चांगला उंचावर घेऊनही जाऊ शकते. विषय वळूया आपण परत आपल्या याच्यावरती. अभ्यास पुढचं काय, हे काय, प्रवास, ती जे काय करते तर तिला एज्युकेट करतोय आपण. पण काय आहे की एक खरं सांगायला गेलं तर आजचं जनरेशन थोडस ऍडव्हान्स झालेलं आहे. तुम्ही कितीही काही म्हणजे तुम्ही इकडनं बंधनं लावा, तिकडनं आपण काय करतो, बॅरिकेड लावायला सुरुवात करतो. बॅरिकेड लावणं, मी म्हणत नाही की बॅरिकेड लावले नाही पाहिजेत, पण बॅरिकेड लावायचे का आहेत हे कळते का आपल्याला? आपण बॅरिकेड लावणार का आपल्या घरामध्ये असं काही होतंय का? व्हॉट एव्हर, बायको, मुलगी किंवा बहीण बॅरिकेड्स कुणाला लावतात? की ते चुकीचे वागत आहेत असतील तर बॅरिकेड लावतात, ही मर्यादा लावतात. पण चुकीचं वागण्यासारखं आपल्यालाही बघा, टाळी दोन्ही हाताने वाजते. मग एक हातामध्ये चूक आहे, एक हातामध्ये सर्व चांगलं चाललंय, तर दोघांनी एकत्र बसून त्या गोष्टीला निवारण काढणं गरजेचं आहे. आणि एवढा मोठा सायन्स नाही आहे की तो की आपण बसून कुठल्याच गोष्टीचं निवारण काढू शकत नाही. आज बसून हेच सर्व गोष्टी व्यवस्थित मोकळ्या मनाने एकमेकांना सांगून सर्व काही गोष्टी होतात. आज आपल्या घरामध्ये आई आहे, आपल्या आईचं वाढदिवस कधी आहे, आपला काही काही लोक, काही मुलांना अजूनही आठवत, म्हणजे त्यांना माहितीही नाहीये. ज्यांना माहिती नसेल तरी लगेच नोट करून घ्या, आईचा वाढदिवस कधी आहे. आईच्या वाढदिवसाला मी काय करणार आहे हे आपल्याला आठवण पाहिजे. त्यानंतर आपल्या बायकोच्या वाढदिवसाला मी काय काय करणार ही माहिती पाहिजे. माझ्या मुलीच्या वाढदिवसाला मी काय करणार ही माहिती पाहिजे. माझ्या बहिणीच्या वाढदिवसाला, भाऊबीजेला, रक्षाबंधनला. म्हणजे ती स्त्री एक एक स्त्री कुठल्या कुठल्या ठिकाणी नाहीये मला सांगा, प्रत्येक ठिकाणी स्त्री आहे. बोलतात ना, एक सक्सेसफुल माणसाच्या मागे पण एक स्त्रीच असते. आणि आज बघायला गेलं तर आजच्या जनरेशन मध्ये आपल्या पुरुषांपेक्षा वुमेन पॉवर ही जास्त स्ट्रॉंग पॉवर आहे. पहिला आपण बायकांना घरामध्ये दामून, म्हणजे पहिल्याच्या काळामध्ये बायकांना दामून ठेवायचे, बायकांना जास्त बाहेर पाडणं नाही, हे नाही ते नाही असं तसं. पण आज त्या आपल्यासाठी, आपल्याहून उंच्यासाठी याच्यावरती निघालेले. ऑफकोर्स त्यांना आपल्याला अप्रिशिएट करावं लागेल की त्यांनी सॅक्रिफाईस ते करतायत पण, आणि तेवढी मेहनतही ते घेत आहेत. पण जर त्रास होत असेल तर ते सांगत पण नाही आपल्याला, बरं का, या गोष्टी मला लक्षात ठेवा. त्रास होत असेल तर आपल्याला ते सांगत पण नाही, पण आपण त्याच्या चेहऱ्यावर ओळखलं पाहिजे. कधीतरी मुलीला एक साईडला एक 10 ते 20 5-10 मिनिटं घेऊन बसा ना. बेटा काय प्रॉब्लेम, सर्व ठीक, सर्व व्यवस्थित चाललंय का, काही हवंय का तुला, काय लागतंय का, असं जनरल टॉक्स. तिच्या मनातला विचारा, काय बाबा कॉलेजमध्ये किंवा तुझ्या ह्याच्यामध्ये थोडस बोलायला काय प्रॉब्लेम नाही ना आपल्याला. दुसरं, मुलगी आपली लग्न करून गेलेली आहे तर तिला मोकळे मनाने घरी बोलवून किंवा तिच्या घरी जाऊन तिला तिच्याशी प्रायव्हेटली बोला, सर्व चांगलं चाललंय ना, टेन्शन घेऊ नको, तुझ्या बरोबर आम्ही आहोत, तुझी सर्व काळजी आम्हाला आहे. आई आपली तर आपल्याला त्रास देणार नाही, म्हणजे त्रास होत असेल आईला आपल्या, कधी आपल्याला सांगणार नाही. ही आपल्या आईची सर्वात मोठी एक, ते म्हणतात ना, ती तिची एक माया आहे हो, ती नाही सांगणार आपल्याला.
ती शांत राहून जेव्हा तिला वाटेल की सांगावं तेव्हा सांगेल. पण त्याच्या अगोदरच तुम्ही तिचे पाय धरून तिचे पाय जरा चेपलात ना, म्हणजे बोलतोय फक्त पाय चेपलात ना, तरी ती सांगेल की हो मला दुखतंय रे, त्रास होतोय रे या गोष्टीचा. आपको त्रास होतो ते कळणारच आहे. पहिलं बायकोला काय हवं असतं हो जास्त? प्रेम, 4 शब्द आणि एक चांगला व्यक्ती जो तिच्याशी मित्रासारखं मैत्रिणीसारखं वागणारा आणि एकदम बॉन्डिंग ते स्ट्रॉंग होणारा व्यक्ती पाहिजे. अजून काय पाहिजे असं? जा ना कधीतरी मस्त मूड मध्ये कधी हफ्त्यातून एकदा तिला गजरा घेऊन जा. हा, तिला कधी वाटल्यास तिला महिन्यातून माहिती आता बायकांना साडी बिडी एखादी घेऊन जायची. अहो त्याच्याने काय होतंय, घरातलं वातावरण एकदम हॅपी राहते. ह्या अशा गोष्टींमुळे ना घराचं वातावरण एकदम छान राहते. काय की बायका एकदा काय बिनसल्या, लेडी पॉवर एकदम ती पॉवर मध्ये आली, मग आपलं जिणं हाराव आहे. मग आपण काही करू शकत नाही. मग आपण डोकं फोडावं लागतं आपल्याला. बापरे, आता म्हणजे मी डवसलंय, आता ते मला चावल्याशिवाय राहणार नाही. मग डवसूच नका ना, शांत शांत व्यवस्थित राहू द्या. हा, पण एवढंच आहे, एक गोष्ट लक्षात घ्या की कुठल्याही गोष्टीला समोरच्या आपल्या घरामध्ये कुठलीही स्त्री, आई सोडून कुठलीही स्त्री असू दे, तिला हाताखाली म्हणजे आपल्या दबावाखाली ठेवून चालणार नाही बरं का. दबावामध्ये ठेवूच नका. आणि मी त्या लोकांना एक बजावून सांगतो, जे आज म्हातारे झाल्यानंतर आपल्या आईला जे वृद्धाश्रम मध्ये जाऊन ठेवतायत बायकोचं ऐकून. अहो ते लोक तर मला तो कधी जाऊ दे, त्यांच्यासाठी काय बोलू शकत नाही, पण शिवराय शपथ सांगतो, तुम्ही पैदा होण्याचे तुम्हाला खरंच तुमची ना ती हेच नाहीये, तुमची लायकीच नाही हो. ज्या आई तुम्हाला जन्म दिला, तुम्ही तिला वृद्धाश्रम मध्ये जाऊन सोडून दिलं का? तुम्हाला त्रास होतोय म्हणून, तुम्हाला बायको बोलली म्हणून, किंवा बायकोची तुम्हाला जागा चांगली वाटते म्हणून, किंवा बायकोची सासरवाडी चांगली वाटते म्हणून जन्म दिला आईला, तुम्हाला तुम्ही वृद्धाश्रम टाकलं. चांगली गोष्ट आहे, याची भरफेड तुम्हाला करावी तर लागणारच आहे. तुम्ही तुमच्या घरातला देव उचलून दुसऱ्याकडे ठेवून दिलाय, तुम्हाला देव प्रसन्न होणार नाही. देव तुमची परीक्षा घेणारच. समानार्थ, कुठल्याही गोष्टीचा समानार्थ असतोच. जे तुम्ही पेरलाय तेच तुम्हाला उगवणार, आणि तेच तुम्हाला समोर दिसणार. मग पेरा एवढं चांगलं की उगवेल पण एवढं चांगलं, आणि ते तुम्हाला आनंदही ठेवेल. उद्या भेटूया पुढच्या प्रवासाला. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. काही चुकतं असेल तर मला माफ करा, पण मला काही करेक्शन करायचं असेल तर मला प्लीज कमेंट करून करेक्शन करायसाठी सांगा. एक मेसेज ड्रॉप करा. उद्या भेटूया याच दिवशी, याच टायमाला. जय हिंद, जय महाराष्ट्र.